अबोली फुलांचा गंध करी धुंद, शब्द सुरातून लाभतो आनंद. अबोली फुलांचा गंध करी धुंद, शब्द सुरातून लाभतो आनंद. दोन मनाचा सुरेख हो, श्वास सावलीचे एक नाते हो. गंध मोगऱ्याचा लावी मना छंद. अबोली फुलांचा गंध करी धुंद, शब्द सुरातून लाभतो आनंद. गजरा फुलांचा जीवनाचा अर्थ, तन मनाची भक्ती असे सार्थ. स्मरा शिवशक्ती हाची पुरुषार्थ. अबोली फुलांचा गंध करी धुंद, शब्द सुरातून लाभतो आनंद. अबोली फुलांचा गंध करी धुंद, शब्द सुरातून लाभतो आनंद. अरे वा, ती वर्षानं भेटतोय आपण. अरे हो ना, मी पण शिक्षणासाठी बाहेर होते. गेट टुगेदरला आलीच नाहीस. मला 100% वाटले तू येणारच. खूप वाट पाहिली तुझी. हो, निरोप होता पण शक्य झालं नाही. पण त्यानंतर आज भेटून खरंच खूप छान वाटतंय. सॉरी, पण त्यावेळी माझी काही चूक नव्हती. हो, मला पण हे खूप उशिराच कळालं. त्यानंतर मी तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. सॉरी वन्स अगेन. इट्स ओके. प्रेमात सर्व काही माप असते. आला गजरेवाला, आला गजरेवाला. गजरा या गजरा. नमस्कार मामा. राम राम. श्याम कुठे दिसत नाही. श्याम आता इथेच खेळत होता. श्याम, हे बाळा. हो आला बघा श्याम. नमस्कार काका. काय श्याम, कसा आहेस? हाय, बरेच दिवस आपण आला नाही. हो, थोडं कामात होतो. ठीक आहे. असू दे. गेले आपल्याच काका. रोज किती रंग होतो मामा? काय सांगा साहेब, जो समजा नसलोच मला तुला जेवण आता एक धाकलं पुरं आहे त्याच्याकडे बघायचं. या टिचबुल पुरतानं माझा रात नाहीतर काय राम नाही बघा याच्या. असं काय म्हणता मामा? आहे तुमच्या तरी माणसं बायकोच्या आनंद तर येऊन गजरा रोज मी करतात आणि आनंदी होतात. पण खरं तुझं कसं आहे, यातला एक बी गजरा माझ्या बायकोसाठी म्हणजे होय साहेब. हे पोर जन्मलं तेव्हाच या जगातून निघून गेलो. मी सुद्धा नेहमी ऑपॉर्च्युनिटी गजरा घ्यायचो. तुझं व्यावसायिक का असेल ते स्मित हास्य होत नाही. तू जेव्हा तुझं खरं दुःख मला असेल तेव्हा या जगात अशी बरीच माणसं आहेत ते दुसऱ्याला आनंदित करण्यासाठी स्वतः दुःखी राहतात. कोण जातो त्यांच्या एवढ्याच वेळ आहे काय भेटू.
काय हो, आज फ्रेश दिसत नाही तुम्ही. सकाळपासून थोडं उदास निराश वाटत नाही. काय होणार आहे कोणास ठाऊक. कशाबद्दल म्हणता? आपल्या भावी जीवनाबद्दल. त्याची चिंता तर मलाही आहेच. शेवटी अंतिम निर्णय नियतीचाच. काही घटनांचे संकेत मला जाणवतात. कदाचित मनासारखं न होणं म्हणजे जीवन होतं. आणि हा अखेरचाच गजरा तुझ्यासाठी. गजरा क्या गजरा, हला गजरे वाला गजरे वाला, क्या गजरा क्या गजरा, हला गजरे वाला गजरे वाला, क्या गजरा क्या गजरा. हो साहेब, काय आहे तुला कोणता चालला का गजरा घ्या की. काय सांगू तुला, कसं सांगू तुला. माझा हा गजरा केव्हा चुकला आहे तर दैवाच्या मनात. पण तू माझ्यापेक्षा नक्की श्रेष्ठ आहेस. कारण तू आपलं सारं दुःख विसरून या गजरे विकण्याच्या निमित्ताने फुटलेली मनं एकत्र करतोस. या फुलातील सुगंधाने दोन मन सदैव प्रेमात सहवासात ठेवण्यास मोलाची भर घालतोस. दिसायला हा तुझा व्यवसाय वाटतो, पण प्रत्यक्षात मात्र निसर्गाचा परमोच्च आनंदाचा तू शिल्पकार व साक्षीदार असतो. सगळं म्हणता साहेब. याच पुरता दुमंगला आहे. तिच्यासाठी गजरा घ्यायचो तीच दूर निघून गेली काळाच्या प्रभावात. तेव्हापासून तू गजरा, तू सुगंध त्याच काळाच्या शिकारी झाली. आज फुलंही तीच आहेत, गंधही तोच आहे, पण माझ्यासाठी सारं शून्य आहे. ही मात्र देठ तुटल्या पानांप्रमाणे निष्ठेज आहे. पुष्कळदा वाटलं घ्यावा गजरा, पण पुन्हा अंतर्मन नको म्हणत असत. भेटू. श्याम, किती दिवसांनी दिसतोयस. नमस्कार साहेब. तू मोठा झालायस. होय, वडील कुठे दिसत नाहीत. बा गेला की साहेब, अपघातात गेला. असं दिसत ना. 5 वर्ष झालीच साहेब. दरवेळीप्रमाणे माझा बाय इकडे तिकडे फिरून गजरा ऐकत होता. सकाळची वेळ होती, सगळा रस्ता गर्दीनं फुलला होता. तिकडे रस्त्याच्या पलीकडे काही मुली उभ्या होत्या, त्यांनी माझ्या बाला हाक मारली. मी पण तिथं बाच्या मागच होतो साहेब. मग इकडे तिकडे गाड्या बघत बा रस्ता ओलांडायला गेला आणि घातच झाला साहेब. जब बाला गाडीनं धडक दिली, फार मोठा आवाज झाला साहेब. सारी लोक पळत आले साहेब. माझ्या बाचं सारं आयुष्य त्याच रस्त्यावर गेलं आणि त्याचं प्राण पण त्याच रस्त्यावर गेलं बघा. तेव्हा पण ही अशी 1-2च गजरा राहिली होती ना बुट्टीत साहेब. पण साहेब, तोच गजरा मला कायमचं पोरकं करून गेला साहेब. शेवटची राहिलेली गजऱ्यातील फुलं कदाचित त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राहिली असावी. ज्या गजऱ्याने तुझ्या वडिलांना आयुष्यभर जीवदान दिलं, त्याच गजऱ्याने त्यांचा अखेरचा निरोप घेतला. आज गजऱ्यातील आबोलीची फुलं बोलली फक्त श्रद्धांजली,
न्याबोल झाला तो गजरेवाला. लई मायाळू होता साहेब बाप माझा. हो, इतरांच्या आनंदात, समाधानात आणि सौंदर्यात मोलाची भर घालणारा गजरेवाला तुझा बाप आज या फुलातील गंधाप्रमाणे वातावरणात समरस झाला असावा. ज्या गजरेने तुझ्या वडिलांना आयुष्यभर जीवदान दिलं, त्यांनी त्याच्यावर जीव लावला, त्याच गजरेने त्यांचा अखेरचा निरोप घेतला. होय साहेब. बाप म्हणजे मोठा आधार असतो. मन आणि मनगट मजबूत असेल तर जीवनाला आणि जगण्याला अर्थ असतो. पण तू कोणतीच काळजी करू नकोस. पण काळजी घे, शेवटी आंधळ्याच्या गायी देव राखतो. परमेश्वर तुझं कल्याण करू. चल. बाळा, चांगले कर्म करा. सदैव मी तुमच्या पाठीशी आहे. सुखदुःखाचा फेरा हा कोणालाही चुकलेला नाही आहे. स्वामी, सारं काही माझ्या मनाविरुद्ध घडत आहे. माझ्यावर सदैव कृपा राहू दे आणि आनंदी आनंद राहू दे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शिवहरी शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो शंभो शंभो. हॅलो, आनंदा, आपल्या लग्नाला घरातून मान्यता मिळाली. काय? खरंच? ही तर स्वामी महाराजांचीच कृपा. हा, तू कुठे आहेस? मी स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरातच आहे. तुम्ही या इथे. हा, आलो. स्वामी, हे सर्व तुमच्या कृपादृष्टीमुळे शक्य झाले. अशीच कृपा आम्हा दोघांवर कायम राहावी हीच प्रार्थना. बाबा, संदेशचा फोन आला होता. ते दोघे इकडेच येत आहेत आणि त्यांनी रजिस्टर लग्न सुद्धा केले. हा, अरे जरा शबरीने घे. गेला तो काळ, राहिल्या ते आठवणी. आम्ही काही जन्माला पडलो तसं नाही काका, 4 माणसात आम्हाला राहायचं आहे. ते सगळं बरोबर आहे, पण संसार त्यांना करायचा आहे. काही गोष्टी सोडून दिल्यावर मिटतात. तरी पण मनाला वेदना होतातच. कळालं काय? मला वाटतंय वय झाले की माणसाची किंमतच कमी होती. हो शिरपा, दाखलं मला तुम्ही. आणि हे कोण हो? नमस्कार. आम्ही लग्न केलंय. मालक, दाखलं मालक आले तुम्ही. हा, हे बघा, झालं सुनबाई 38 तारीख या. संदेश, स्वामींचा आशीर्वाद घे.
आलासा पोरानो, आता तुम्ही मोठे झाला, तुमचे निर्णय तुम्ही घेता. एका अर्थी चांगलेच झालं म्हणे. तरी पण आबा, या निर्णयात तुमचा आशीर्वाद हवाच की. सोनबाई, संसारात जिव्हाळा जोपासला तर आनंद देता पण येतोय आणि घेता पण येतोय, मात्र सहनशक्ती पाहिजे. आबा, लग्न जरी आम्ही आमच्या इच्छेने केलं असलं तरी इथून पुढचा संसार तुमच्या मार्गदर्शनानेच करणार आहोत. थांबा, नमस्कार करते. आपणास सुखी संसारात शुभेच्छा आणि गुणवंत आणि यशवंत व्हा. सुखाने संसार करा. कबोली फुलांचा गंध करी धुंद, शब्द सुरातून लाभतो आनंद. अबोली फुलांचा गंध करी धुंद, शब्द सुरातून लाभतो आनंद.